नवरात्रीचा 5वा दिवस आणि कलर आहे ग्रीन. मी पण मस्त ग्रीन साडी घातलेली आणि आज सकाळी 3 वाजताच उठले होते कारण मंदिरात जायचं होतं, जे की आमच्या घरापासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. मग काय निघालो पैदल मंदिराकडे जाण्यासाठी. सगळेजण पण पैदलच जातात कारण पैदल जाण्यात जो आनंद आहे तो गाडीवर जाण्यात नाही आहे. मग काय फायनली माताराणीच्या मंदिरात पोहोचलो. माताराणीचं दर्शन वगैरे केलं आणि नंतर लगेचच आरतीची सुरुवात झाली होती. हे आमच्या गावातील जागृत देवस्थान आहे. इकडे नवरात्रीमध्ये खूप जास्त माहोल असतो आणि माताराणीच्या मंदिराच्या साईडलाच एक तलाव आहे. मग त्या तलावात आम्ही असं दिवे सोडत होतो, जे की खूप सुंदर दिसत होते. नंतर महादेवाची पण आरती वगैरे करून घेतली आणि मंदिरावर रोज चहा, दूध किंवा साबुदाणा खिचडी असा प्रसाद वगैरे ठेवलेला असतो. मग सगळेजण सकाळी सकाळी चहा वगैरे घेतात. आणि इकडे माताराणीच्या मंदिराच्या बॅक साईडला वडाचं झाड आहे, तिथे आम्ही झोका खेळायचा प्रयत्न करत होतो, पण काय ते आम्हाला जमलंच नाही. फायनली घरी आलो आणि संध्याकाळी थोडंसं बाहेर जायचं होतं. ते कशासाठी पुढच्या व्लॉगमध्ये शेअर करते. आजच्यासाठी एवढंच. बाय.